नमस्कार मित्रमंडळीने, आम्ही घेऊन आलो नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही चाललो आता नाईट आउटला. आणि बघा गाडीमध्ये कोण कोण आहे. तर आता आम्ही कुठे चाललो हे डिसाइड आहे, बट तुमच्यासाठी सरप्राईज आहे. कुणाला काय बोलायचं आहे तर तुम्ही बघू शकता रात्री मुंबई कशी दिसते. चालू होईल आता आमची एक ना काही. हा, चालू आहे मुंबई. मग तुम्हाला आम्ही दाखवू. मुंबई ही कधी झोपत नसते. दिवस रात्र दिवस रात्र इथे रहदारी चालूच असते. कित्येक वर्ष नाटकच नाही बघितलं. जरा बघा नाटक कुठे लागले. घरी रोज नाटकच होतं. नाटक काय 5 घर आहेत. रोज नाटक आहे. 5 घर आहेत. 5 घरांमध्ये नाटकच होतात सगळी. नाटक म्हणजे मित्रांनो काय माहिती आहे का, आपण ठरवलेला घरगुती जो विषय असतो तोच नाटक, त्याला नाटक म्हणतात. आणि त्या अनुषंगाने नाटकाचं रूपांतर पण ते घरचं रूपांतर नाटकामध्ये होतं. आणि मग नंतर बिग बॉस चालू होतं. हा, बिग बॉस चालू होतो. आणि महिलांचं घरघरती कहाणी, मातीच्या चुली, तेरी बहीण मेरी बहीण, तेरी माँ मेरी माँ, कुमकुम भाग्य, भाग्य कुंडली. आणि मराठी मधले कोणतं? मराठीमध्ये फू बाय फू, नाही ना ते हवा येऊ द्या, ठरलं तर मग नाहीतर मग काय ते मराठी आहे, हवा येऊ द्या, नाही हास्य सम्राट, आजचं जत्रा, शिवाली अवली कोली. तर या सगळ्या सिरियल आहेत. लिंबू लेमन सिरियल मध्ये महिलांचं तर मी सांगितलंय, पण पुरुषाला काय, पुरुषाला एकच बायकोचा मार नाही, जे बायका सांगतील तेच. म्हणून एक नाटक आहे, तुम्ही अवश्य बघा. कोणता? बायको म्हणाली म्हणून. आणि इथे बघू शकतो तुम्ही, पाऊस चालू झाला आहे मस्तपैकी. रात्रीचे वाजले आहेत किती वाजले यार? पावणे पावणे 12:48 झाले आहेत. आणि इथे पावसाचं आगमन झालेलं आहे. कुठे बसलो आपण? आपण इथे जोगेश्वरी गोरेगाव, योगेश्वरीला पोहोचलोय आम्ही. ड्रामा. आणि इथे पाऊस लागलेला आहे. बघू आमचा पुढचा प्रवास कसा होतो. हॅलो मंडळी, तर आता रात्री आणि आम्ही कुठे निघालोय बघा. नाईट आउट. नाईट सफरला निघालोय. आणि इथे फ्लाईट पण दिसली होती आम्हाला. हा. तर आम्ही ड्युरिंग गणपती आलो आहोत. तर इथे मस्त लाइटिंग्स वगैरे केले आहेत. ठिकठिकाणी गणपतीचे आगमन झालेले आहे. आणि आम्ही नाईट आउट साठी फिरत आहोत. गणपती लालबाग. तर बघू शकतात आम्ही कुठे पोहोचलेलो आहोत. हा फुल ब्लॉगर आहे रे. हा, आणि बघू शकता तिथे गाड्या लागलेल्या आहेत. पब्लिक रस्त्यावर उतरून चालत आहे. आणि हे बघा काय लोक 2 व्हीलर. आणि खूपच इथे वाटतच नाही आता रात्रीचे एवढे वाजल्यात. केवढे वाजले? 11:30. 11:30 नाही वाजले. आणि वाटतच नाही इथे 1:30 वाजलाय करून. सगळी पब्लिक रस्त्यावर आहे गणपतीसाठी. तर आम्ही पण बघू आधी ते बघ काय करतायत. तू मुलगा बघा, तुझ्यासारखंच आहे रे शर्ट. आणि काय पडली.
आम्ही परळचा गणपती पाहिला. आता पुढे इथे अयोध्या मंदिराची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. तर ती बघू पाहण्यासाठी शकता. खूप छान सुंदर अशी. आता मी परळला आलेलो, एका गणपतीचं दर्शन झालं. सो कसं वाटलं तुम्हाला? काय रिव्ह्यू द्यायचा इकडे? काय मंडळी, दर्शन तर झालं, परंतु पब्लिक एवढी आहे की व्यवस्थितरित्या दर्शन घेणं हे आता या गर्दीच्या मध्ये खूप अवघड आहे. तरी पण आम्ही त्यातूनही दर्शन घेऊन आता बाहेर निघालो. आता रोडला आहे, आता बाहेरचा देखावा आम्ही बघतोय. तुम्ही पाहू शकता की अशा गणपतीच्या म्हणजे दिवसात बाहेर निघणं पण कठीण असतं, पण तरी पण आता निघायचंच म्हटल्यावर सगळ्यांना फॅमिलीला दर्शन करायचं आहे म्हटल्यावर आम्ही त्या जोमाने आलो. आता पुढचं जे आम्हाला दर्शन होणार आहे किंवा आम्ही बघणार आहोत तर ते आता बाप्पाच्याच आशीर्वादाने पुढे घडावं अशी प्रार्थना. तर तुम्ही पाहू शकताय की आता आमचा बघा छोटू, रात्रीची सगळी मुलं झोपतात परंतु आज जागा आहे, कारण त्याला खूप आवड आहे अशी फिरायची. नाव सांग तुझं पूर्ण? बरं. आमचा नातू इकडे जागा आहे आणि तो बघतोय बाहेरचा देखावा, परंतु त्याला जराही डोळ्यावर त्याच्या झोप नाही आहे. तर मंडळी आता पुढे आम्ही जेव्हा पाहू तेव्हा तुम्हाला अवश्य दाखवू. तर आता थोडी विश्रांती घेऊ.
दादर लालबाग वगैरे करून आम्ही आता भायखळ्यावरून डायरेक्ट अंधेरीला आलोय. अंधेरीचा राजा बघायला. काय म्हणता? अंधेरीचा राजा 21 दिवसाचा असतो, तर आम्ही ते दर्शन करायला आलो. आता पाहूया पुढे. तर लालबाग, खेतवाडी आणि परळच्या नंतर आम्ही आता आलो आहोत अंधेरीला. अंधेरीचा राजा बघायला. हाय मंडळी, आता आम्ही विरादेसाई इथे आलो आहोत गणपती पाहण्यासाठी. तर इकडे काय आता मुंबईच्या ठिकाणी आम्ही परळ, लालबाग, खेतवाडी बघितलं, पण खूप रांगा होत्या तिथे. तरी आता इथे जे आहे विरादेसाईला, तर तिकडे काही लाईन नाही आहे आणि छानपैकी दर्शन होण्यासारखं आहे आणि ते आम्ही घेणार आहोत. तुम्ही पाहू 21 शकता. दिवसाचा असतो ना गणपती. हा 21 दिवसाचा गणपती आहे आणि तुम्ही पाहू शकता येऊन. तर छानपैकी दर्शन होईल असं तुम्हाला एक बघूया आपण कसं इकडचं डेकोरेशन आणि मंडप वगैरे आहे.